सेमीफायनल दोन्ही क्वार्टर सेमी फायनल लो स्कोरिंग झाला तर ही बघूया लो स्कोरिंग होते का हाय स्कोरिंग. जोक्स अबाउट, लेट्स मूव टू द मॅच. तर आता स्वप्नील कांबळे आणि हर्षल भुजबळ हे विहान 11 संघाकडून खेळताना आणि गोलंदाजी करताना सौरभ ठोकल मोठ्या गोलांचा. मला तर वाटतं मला पाहून त्याची धांदल उडाली, बॉल बिल हातातून पडायला लागले. काय विषय रनअप सुद्धा छोटा झालाय. मॅच स्टार्ट. अमोल काळे पंच ICC चे पॅनल मध्ये असलेले राईट अमावर आणि चेंडू खूपच बाहेर होता मला वाटतं म्हणून अंपायरने वाईट दिला. किपर बद्दल काय बोलणार तुम्ही? बघा किपिंग ग्लोव्ज घालून जे आपले अंपायर पोडीचे काका जे किपिंग करतात त्यांच्याबद्दल नक्कीच काल त्यांनी सुरेख किपिंग केली. खरंच या वयात जे फिल्डिंग आणि किपिंग करतात त्यांना नक्कीच टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायला पाहिजे. स्टंपात टाकलेला चेंडू आणि तिथे फिल्डर नाहीये. चेंडू अरे वॉडा फिल्डिंग राजू यार. हा पण क्षेत्ररक्षक मला वाटतं बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये आहे. नाही पण ती मला तर वाटते गणेश चिरची कॅचच मला वाटतं बेस्ट फिल्डर द्यावं लागेल. पॅट्रिक्स पार्ट 2 केला. 1-2 चांगल्या कॅच घेतलं तर अल्टो पण त्या रेस मध्ये आहे. पुढचा चेंडू जास्त घुसला होता स्वप्नील. मला वाटतं ते करतोय ना आल्टो त्याच्यामुळे डिस्टर्ब होतोय स्वप्नीलला बॉल. पुढचा चेंडू बघा कुठंच बॉल टाकतो. हा मात्र चेंडू रडार मध्ये आलेला चेंडू दूर काढून दिला. चेंडू जात बाउंड्री. आपले काही रूल्स आहेत ऋषी की बाहेरच 6 त्याच्यात काय दिलं म्हणायचं. हा चांगला निर्णय घेतला यावर्षी कारण का बॉलरला थोडासा तरी बेनिफिट मिळतोय. दोन रन कमी होत आहेत त्यातले त्यात. आणि मला तर आवडलं दीपक पाटील सर. पूर्ण मॅच जरी केली हरकत नाही मला वाटतं. 6 वाजता मॅच चालू होते. जेवलेत आपण इथे आरामात तिथे चालत पण पोहोचाल तुम्ही 10 मिनिटात. आता काहीतरी एकच ठेवायला लागेल ना, ऑप्शन नाही. माझे दाडलेच डॉक्टर, माझे दाडलेच. तर डिसायडर मॅच आहे सेमीफायनलला या स्पर्धेची पाहायला मिळते. अल्टो पुन्हा एकदा हा लेफ्ट केला होता चेंडू चांगला पहा. मी म्हंटल ना कुठेच आवाज केला तर डिस्टर्ब होत केला आणि हुकलाय. काल किशन आणि आज वेल लेफ्ट चांगला करताय स्वप्नील तुम्ही. हर्षलशी जरा बोलून घ्या. माझा बस आता छान केलं तुम्ही दीपक पाटील सर. तुम्ही खाली बसलात. स्वैर नाही आहे. दमदाटी करू नये. दोन्ही संघांना बात करू आम्ही. डायरेक्ट विनर घोषित करू. ट्रॉफी डिस्ट्रीब्युशन करून निघून जाऊ. आणि सुरेखाचा फटका लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. पोलीस के हात छोटे कानून घ्या हात लंबे होते. जास्ती जेवलेत सर्व. आणि तिथे पहा नाना डोळेकर काय ते त्याचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय ऋषी. नक्कीच ते लकी चाम आहेत त्यांच्यासोबत. एक तो नसेल कॅप्टन नसेल तर मला वाटत नाही ते पॉसिबल आहे. कॅप्टन्सी सोडणार होता पण काय हावराटासाठी सोडत होत नाही. आणि सुरेख अशी गोलंदाजी. ओ माय गॉड व्हॉट आय वुड डन ओव्हर देअर. रनआउटचा सुद्धा चान्स होता तिथे. चान्स घ्यायला हवी. जिथं मी कॅप्टनशिप सोडीन फायनलला गेलो नाही कधी तर मी कॅप्टनशिप त्या वर्षी 100% सोडीन. म्हणजे नक्कीच अजून 10 वर्ष तरी कॅप्टन्सी काय सुटत नाही. तर काय गणेश याबद्दल काहीतरी बोलत आहे. नाही पण पुढच्या वर्षी तो नियम लागू करण्यात येईल. चिठ्ठ्या उडवण्यात येतील कॅप्टनच्या. त्यामुळे पॅकर कोण असा 12 धावा कोणाला पण कोण पण कॅप्टन जाऊ शकेल. पुढच्या वर्षी तो नियम आहे लागू.
पण नक्कीच इथे आपण एक मोठा खेळाडूला मिस केलाय यावर्षी. वीरेन गावंड आणि मयूर गवासवास. आणि वीरेन गावंड यांचा शिष्य नीरज देशमुख. ओके, नो वरीज. मेवण्याचे पावडे. आणि मला तर वाटतं माय गॉड, व्हॉट अ कॅच दॅट्स अन एक्सलंट कॅच आणि स्वप्नील कांबळे यांचा गुणगुणा सुटका उडता राहिला. काल मलाही असा चेंडू टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. क्लास बॉल होता खरं तर. पाऊसर मारला होता समोरून बॅटची कडा घेऊन. ते पहा काय प्रमोशन मिळालं इथे. साईराज वाघमारे, मॅन फ्रॉम देवाड. हर्षल कॅप्टन नाहीये, स्वप्नील कांबळे कॅप्टन आहे. हर्षल विचार का जोरात चेंडू आला, काय झालं? स्वप्नील कांबळे, काय झालं तुमच्या कॉन्फिडन्सचं? दमलाय आता. त्यांना सिगरेट कमी पडले. मला वाटतंय चेंडू जोरात आला त्याच्यामुळे बाहेर बसायचं गपचूप. मी काय बोललो तर माईकवर बोलत नका जाऊ, लाईव्ह येते मॅच. बस 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 जाऊ सर बोला. पुढचा चेंडू गोलंदाजी करतील आणि दीपक पाटील सर पुढची कॉमेंट्री करतील. थोडा जाऊ दे. चला चला, पहिला धक्का लागलाय 12 या धावसंख्येवर. प्रवीणचा हा बॉल यावेळेस सुद्धा लेंथ बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न, परंतु आणखी एक डॉट बॉल. खांद्याचा वापर करतोय प्रवीण ठाकूर आपल्या गोलंदाजीमधून. चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचमुळे पाठीमागच्या बॉलवर उसळणाऱ्या चेंडूवर खरं तर स्वप्नील कांबळेची निर्णायक विकेट सुद्धा त्याला मिळवून दिली. आणि थोडस सुरुवातीलाच दडपण टाकण्याचा प्रयत्न विहान 11 वर केला जातोय. प्रवीण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र चांगला इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल पाठवले ते बॅकवर्ड्स कॉर्निंग बाउंड्रीच्या दिशेने 4 धावां करता चौकार. साईराजला प्रमोशन दिले, पण प्रमोशन दिल्यावर तो बॅटिंग करून दाखवते. पण अल्टोला पण मॅच मध्ये ठेवले प्रवीण ठाकूरने. एवढ्या प्रिव्हियस 3 मॅचेस मध्ये प्रवीणला आत्ता या मॅचला चांगली गोलंदाजी करावी लागेल. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धाव फलकावर. साईराज वाघमारेने खातं उघडले 4 या धावेनं. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा बाहेर होता. प्रवीणचा हा चेंडू वाईट घोषित करण्यात आला. एक अतिरिक्त रन 17 वर जाऊन पोहोचला धावफलक. लढतीतील विजेता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. प्रवीणचा पेस चांगला आहे, पण लेंथ लाईन आणि लेंथ बिघडलाय कुठेतरी. 2 वाईट टाकलेत. परत एकदा पण ही फेअर डिलिव्हरी असेल मला तर वाटतंय. हा वाईड नाही. डॉट बॉल. साईराज 2 वाईट दिलेत तुम्हाला, 3रा वाईट नाहीये. चांगली लाईन आणि लेंथ वर थोडासा दूर ठेवतो फलंदाजापासून, जेणेकरून बॅट्सवर रीच होणार नाही याची काळजी घेतोय प्रवीण ठाकूर. लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेला. आणखीन एक डॉट बॉल. 3 धाव चेंडू. चांगली गोलंदाजी प्रवीण कडून. 1 फटका खाल्ला, पण नंतर 3 बॉल डॉट काढलेत. मागाशी त्यांनी पण घेऊन गेला पण माईकवर बोलला मागाशी. बोलतो सॅटर्डे बोलतो दारू प्यायला गेला असेल रात्री. अरे घरी बायकोचे मेसेज बोलतो. वाह, अप्रतिम शॉट साईराज वाघमारे यांच्या बॅट मधून. रिव्हर्स. प्रॅक्टिसला कधी बघितलं नाही, पण आता मारलंय. 1 मिनिट अल्टो सांगतो. स्कोर काय आलाय? स्कोर काय आलाय? 21 रन झाले अल्टो. पाणी टाक. फायनलला मजाच करणार.
चला 2 षटकं संपलेत. 21 धावा धाव फलकावर 1 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. नाही बाहेर नाही इथपर्यंत 3 ते 4 कॅमेऱ्यानं ही स्पर्धा कव्हर केली जाते. कोणता कॅमेरा कधी कोणत्या दिशेला येईल याची शाश्वती नाही. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर केतन पाटील आणि स्वप्नील कांबळे यांना ऑन स्क्रीन. 21 धावा झाल्या 2 षटकांच्या अखेरीस. 21 लॉस ऑफ 1. आज चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र गॅप मोठी आहे. बॉल चालला डीप विकेट बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. स्वप्नील जरी बाद झाला असला तरी हर्षलचा खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर उल्लेखनीय राहिलाय. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र धावा कुठ्ट्याना दिसलाय आणि जो क्लास आहे तो आजही पाहायला गेलं तर गेले कित्येक वर्ष क्लास पाहायला मिळालाय. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी सरसावले. थ्रो स्ट्रायकर एंडला. त्यामुळं या विकेटची किती नितांत आवश्यकता आहे. या थ्रो मधूनच जणू काही व्यक्त होतो. रोशन होते बॅकअपला. ओ माय गॉड, मॅन फ्रॉम नारिवली होते. गोरपेकर, रोशन घोरपेकर. सुरेख असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. आशिकेश आहेत तिथे. 1 रन होणार फक्त. 28 धावा 28. हर्षल भुजबळ आणि साईराज वाघमारे चांगली भागीदारी आता मात्र दोघांमध्ये होत असताना सौरभ ठोकर लीड करतोय. चांगला परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप ड्राईव्ह साठी हा चेंडू होता. इकडे मात्र थ्रो नॉट स्ट्राईक एंडला. बॅकअप नाहीये पाठीमागे. आशिकेश बॉल उचलून फेकेल तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ 2 धावा पूर्ण करण्यासाठी. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल जाणवेल. 30 धावा धाव फलकावर. अनावश्यक रन या ठिकाणी पेतमणी खर्च केले. बॅटकट आहे ना अंपायर. चेंडू अल्टोचा बराचसा बाहेर आहे. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉल. एकत्रित रन 31. 31 धावा धाव फलकावर. ही मॅच झाली ना का घेऊन ये आणि तो तिथे ठेवायचा तिथे द्यायचं. चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र साईराजच्या बॅट मधून येतोय. मिड विकेटच्या वरतून खेचलाय. हा उत्तुंग फटका. षटकार. स्लॉट मध्ये होता. वाघमारेश आणि या 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. 37. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना 37 झाल्यात. करंट रन रेट जो आहे 13चा आहे. लॉफ केल्या बॉलला. उंच जास्त गेलाय. संधी आहे आणि इकडे मात्र झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. साईराज वाघमारेला मात्र प्लीज सोडावी लागेल. 16 धावांची इनिंग मात्र संपुष्टात आणले आणि स्वप्नीलच्या पाठोपाठ आता मात्र साईराज बाद होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर धावा लागल्यात. त्या 2 गडी बाद. 37 धावा. 37 लॉस ऑफ 2. बॉल फेक रे. स्विंग बॉल. चला स्विंग बॉल द्या. टेप बॉल द्या. लक्ष नाही.
सदतीस धावा झाल्या. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज आशिष उलवेकर वाईट आउट विकेटनं. टॅप केल्या बॉल कव्हर्सला जाईल. सिंगल मिळेल कदाचित. मानस लाले नवीन बॅटर कम्स इन. अडतीस धावा झाल्यात आतापर्यंत. सामना जिंकायचा म्हटला 65च्या आसपास पोहोचावं लागेल. फाईन खेळण्याचा प्रयत्न इकडे. फाईन लेगला मात्र थोडासा गलथानपणा पाहायला मिळालाय आणि बॉल सरळ डीप फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं वाईड बॉल आणि वाईड बॉलच्या स्वरूपात या तब्बल 5 धावा. भुर्दंड बसलाय मित्र म्हणून 5 धावांचा. पहा इथे अशा पद्धतीनं या 5 धावा पूर्ण झाल्या. ऑनसाईडला प्लेस केला. स्क्वेअरलीकडे फिल्डर आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. 1 रन धावसंख्येमध्ये बदल. 44 44 धावा धावफलकावर. चौथे षटक सुरू आहे. हर्षल भुजबळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे आणि तोपर्यंत मात्र धावांची चिंता करण्याचं काम नसेल विहान 11ला. बराचसा बाहेर केला होता पिचिंग. इकडे मात्र नो बॉलचा इशारा. डायरेक्ट हिट सुद्धा झालाय आणि फलंदाज बाद मानस लाले. इकडे नो बॉल होता परंतु एक धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न झाला. विकेट डाऊन. तिसरी सफलता. क्रिजच्या बाहेर केला होता. विकेटच्या बाहेर पिचिंग होती उलवेकरची आणि त्याच कारणास्तव नो बॉल घोषित केला गेला. 45 45 धावा परंतु मानस लाले बाद झालाय. नवीन बॅटर संदेश येरुळकर मैदानामध्ये दाखल होत असताना 45 लॉस ऑफ 3. आशिष उलवेकर पुन्हा एकदा सज्ज होतील. संदेश संदेश अरे काम नाही किती आपल्याला संदेश येरुळकर. फ्रीटचा बॉल असेल गोलंदाज आशिष उलवेकरचा. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सिंगल 46 46 धावा. चौथ्या षटकामधील काही चेंडू जर काही शिल्लक असेल हे कव्हरअप करावं लागेल कारण पहिल्या 3 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. इकडे मिसटूर झाला. फटका बॉल हवत आहे. नो मॅन्स लँड. कोणी नव्हतं पाठीमागे कव्हर करेल तोपर्यंत मात्र चेंडू खाली पडला. ओम होता. सिंगल मिळाली परंतु चांगला बॉल होता. उलवेकरचा संधी तर निर्माण केली होती. विकेटसाठी चान्स निर्माण केला होता त्यानं. हा चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ स्टंप. स्विंग होत सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 47 रन्स. यावेळेचा हा चेंडू पुल केला. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धावां करता येरुळकर यांच्या बॅटमधून येतोय चौकार आणि या चौकारच्या सहाय्यानं विहान 11चं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होतील. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे.
5वे आणि अंतिम षटक असेल 51 धावत. आणि इथून मात्र आता पाहूया अंटोचा संघ किती धावा शेवटच्या ओव्हरसाठी खर्च करतोय. टार्गेट इकडे सेट होणार आहे. ओम खोपकरला बोलवण्यात आले 5वे आणि अंतिम षटकासाठी. हे निर्णायक षटक आहे, कारण या ओव्हरमध्ये खरं तर दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न जरूर करतील. आणि त्यामुळे ओम कोपकरसाठी शेवटच्या षटकामध्ये हर्षल भुजबळ स्ट्राईकवर असताना गोलंदाजी करणं थोडंसं चॅलेंजिंग होऊ शकेल. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. वेलकम बॅक. 51ला 3 आहेत 4 ओव्हर्स नंतर. शेवटचं षटक ओम खोपकरचं समोर दिग्गज फलंदाज हर्षल भुजबळ. पहिलाच बॉल चांगला पडला एकदम ओम खोपकरचा. टॉप बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये अशी जर गोलंदाजी झाली तर नक्कीच एक मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. सो या जुनली मात्र प्रतिष्ठान टीमच्या दृष्टिकोनातून हे शेवटचं षटक मात्र चांगलं येणं फार गरजेचं आहे. खोपकरचा हाही बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणि किरेक डॉट बॉल. अचूक तत्वावर मात्र गोलंदाजी केली जाते आणि हर्षल भुजबळला थोडस थांबवलं या ओव्हरमध्ये. सुपर बॉलिंग फ्रॉम ओम खोपकर. 4 चेंडू शिल्लक आहेत 51 धावा झाला. निदान 60+ हे टार्गेट जरूर मनामध्ये असेल. ओह्याबलचा फटका खोदून काढलाय वाडी श्रंगार मॉडलांच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. 57 रन्स ऑन बोर्ड. सत्तावन्न धावा झाल्यात या षटकाच्या 6. अतिशय महत्वाची मॅच दोन्ही टीमसाठी फायनल गाठायची आहे. कोणता संघ आदर्शच्या बरोबर खेळेल. हो कट केला बॉल. पाठीमागे कोणी नाहीये. पाहूया बॉल सरळ चाललाय तो डीप पॉइंट मॉडलांच्या दिशेने 4 धावा करता. आणि चौकाराच्या 6 टोटल मोस्ट टू 61 नाव 61 धावा धाव फलकावर. मारले तरी चालते. ओम खोपकर पुन्हा एकदा. इकडे मात्र मिसकूट झालाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. डायू लगामत झेल टिकलाय. फलंदाज हर्षल भुजबळ होतील बाद. 61 या धावसंख्येवर 4था धक्का. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. डॉक्टरच मारू शकतात. कोणी राजू शर्मा. अरे विनोद दादा बरगड्या पिटल्या ना परत भरताना आहे. वय गेला तुला निघून. राज नवीन बॅटर बरोबर चांगली बॅटिंग केली हर्षल भुजबळनं. शेवटपर्यंत थांबला. एक रिस्पेक्टेड टोटल पर्यंत विहान 11ला पोहोचवलंय. 61 रन्स. लास्ट बॉल असेल. थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लीगला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट करण्यात आले आणि पंचांचा व्हाईट बॉलचा सिग्नल. 1+1 अशा 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. 63 रन्स ऑन बोर्ड. 63 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे.
इकडे थोडासा मिसटायमिंग झालाय बराबच्या दिशेमध्ये. डबल मिळाल्या आणि 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर पहिल्यांदा फलंदाजी करत असताना विहान इलेव्हनला धाबा जमा केल्या त्या 65 धाबा आणि 66 धाबांची इकडे मात्र जरूरत असेल ती दुसऱ्या 17 मध्ये. सूर्य जुली मात्र प्रतिष्ठान टीमला 66 रन्स होईल. पाहूया इथून मात्र कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल त्याचं धावतोवाण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर आमच्या समोर जोडले जातील ऋषी नाईक, त्यासमोरचे गणेश पारंगे आहेत, विशाल जितेकर अल्टो यांच्याकडे ही संपूर्ण जबाबदारी. आणि या स्पर्धेमधून आम्ही टाटा बाय बाय करतोय. थँक्यू सो मच. रजा घेतो आणि ऐकूया पुढचा आवाज गणेश आणि ऋषी यांचा. गालाला राग. दीपक सर तुमचा सत्कार करण्यात येईल, प्लीज जरा आमचा सत्कार स्वीकारा. धन्यवाद, तुम्ही त्या आलेत आणि उत्कृष्ट अशी कॉमेंट्री केलीत. मंडळ तुमचं आभारी आहे. हॅलो. स्विंग बॉल हॅलो. चला डॉक्टर पण जाऊ शकतात फिल्डिंगला. झाकण दे राजू बोगा. सलामीचे फलंदाज सौरभ ठोकळ आणि आशिकेश भोईर. बॉल दिले तो जुना आहे. बॉल विकेटवर चेक करा. अल्टो बॉल तिथे दिलेले आहेत अंपायर कडे. बॉल दिलेला तो बॉल फेक इकडे. जुना आहे तो अरे जुना बॉल येतो. मॅच चिल छोटे भांडणं करू नका, जरा शांत बसा. काय आपलं छोट्या काय गडबड नाही. छोट्या तू टेन्शन, तू ट्रॉफी घेऊन जा. जायचं टेन्शन घेऊ नको तुझा. फायनलची टीम चला स्टेजच्या जवळ या. विशाल जितेकरने तुम्हाला आवाज दिलाय. नेक्स्ट इनिंग. डॉक्टर तुम्ही आतमध्ये आहात काय? नाही, गायडन्स साठी गेलेले. टीम प्लॅनिंग सांगून आता. ओके. कान मंत्र तुम्ही जी कालपासून जी विभूत आणले ना डॉक्टर, डेंजर. लिंबू कोणा कुठला भगत पकडलाय? याला दे शॉर्ट दे. नंतर उद्या मिसळ खायला जाणार तिथे घेऊन या तो लिंबू. बसते काय त्यांचा खेळ का कॅच उडवतात वरती, जो सोडल ना चापट्या मारत. एक मिनिट पहिली ओव्हर मानसला आले. थांबवून मारायचे. बाईक होते ती का फिरवायला आणले का? चार्जिंग होऊन आलेली आहे बाईक. ती इकडे आणा विजू. ती तुम्हाला काही पाणीची बॉटल आणायला नाही दिलेली. इकडे आणा. फिरवायला नाही दिली विजू तुम्हाला ती बाईक. इकडे घेऊन या. चला. टार्गेट किती आहे? टार्गेट किती? 90 66 ना.
66 रन्स टू विन. पहिली ओव्हर चांगली पडली तर मॅच मध्ये डॉक्टर ती जागा लकी आहे. पहिलाच बॉल स्लोअर वन डिलिव्हरी आणि चंदू काय फिल्डिंग आहे चंदू बहुत बढिया चंदू. गेम मध्ये असा स्पिरिट पाहिजे. काय धावत येऊन बॉल पकडलाय मानसला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग टाकताना सुमित गमरे आपलं स्वागत आहे. दुसरा बॉल काय अप्रतिम कॅच. टुर्नामेंट मधला सर्वात अप्रतिम कॅच. काय नाही जाऊ शकता छोटं तुम्ही जाऊ शकता जाऊ शकता छोटं तुम्ही एवढ्या चांगल्या कॅच साठी जाऊ शकता. छोट्या पप्पी घेऊन जबरदस्त कॅच पकडला जबरदस्त कॅच. छोट्या गेले तर 500 रुपये देऊन पण या परत तशी येऊ नका. नको डॉक्टर तुम्ही थांबा त्याला येऊ द्या. डॉक्टर थांबा जरा. हाँ वो रेस में बेस्ट फील्डर के रेस में है. आता फक्त आलतो. काय रे? हा, ते दाखव. असं रे मित्र. ऋषी नाईक तुमचा मेसेज मॅच नंतर पोहोचवण्यात येईल. आता नाही पोहोचवण्यात येणार. बॉलिंग या झाले बॉलिंग. पण काय कॅच पकडलाय अप्रतिम कॅच. जेव्हा फिल्डर अशी साथ देतो ना बॉलरला तेव्हा बॉलरचा कॉन्फिडन्स हाय होतो. याच्या पुढचे बघा माणूस चांगलीच बॉलिंग टाकणार कारण की फिल्डरनी सपोर्ट केलेला आहे. वा पण अल्टोला आता जरूरत एक चांगला भागीदारीची. ओम कडनं अपेक्षा असेल तर या मॅचला तरी तो भागीदारी चांगली करेल अल्टो बरोबर. हॅलो सँडी पाटीलचा कुणाकडे मोबाईल असेल त्यांनी त्वरित समालोचक त्वरित यावं. आणि अतिथीचा सामन्यात रंगतदार आणि हा चौकार. बॉलवर झाला. बॉल चांगला होता पण बुंदीचा आहे आठव आणि हा याचा सायराजचा. इथे कोणाकडे दिलेले संदीप ड्रायव्हर फोन कोणाकडे असेल त्यांनी प्लीज आणून द्यायचंय. त्याला विचारा. ज्याच्याकडे दिलेले त्याला सेमीफायनलची मॅच आणि ओमने पहिलाच बॉल चौकार मारलाय. आता ह्या मॅचला बॅटिंग करेल वाटतं. जरूरत आहे त्याच्या टीमला अल्टो बरोबर एक भागीदारीची. जर ही भागीदारी चांगली टिकली तर अल्टोच्या मॅच मध्ये चान्सेस वाढतील. मानस सुंदर गोलंदाजी करताना पण जो कॅच पकडलाय दुसऱ्या बॉलला त्याची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. प्रवीण शेवाळे बाठियाचा प्लेअर वा. बॉल सुंदर बॉल. आपटी बॉम्ब टाकलाय मानसने. चेंडू त्याला व्हेरिएशन करतोय मानस. गरज आहे ह्या विकेटवर व्हेरिएशनची. एक तुम्ही कंटिन्युअस त्या टप्प्यावर बॉल टाकत राहील तर बॅट्समॅन पिक करतो आणि 6 मारतो. सुंदर बॉल पण तेवढाच सुंदर फटका ओम खोपकरच्या बॅट मधून चौकार. 4 मॅच फ्लॉप होता पण सेमीला जेव्हा टीमला गरज आहे तेव्हा येऊन बॅटिंग करते. जेव्हा टीमला गरज असते तेव्हा बॅटिंग करीत ना तेव्हा इम्पॉर्टन्स तुमचं वाढतं. गुड बॅटिंग ओम खोपकर. सुमित गंभीर तुम्ही जा पाण्याची बॉटल घेऊन जा. नाईट क्रिकेटला मजबूत खेळून जातो. एक ओव्हर स्कोर 1 ओव्हर 10 रन. अजून 51 रनची गरज. 56 4 ओव्हर 56 रनची गरज. हर्षल भुजबळ परत एकदा बॉलिंग मार्फत. तीन प्लेयर बाहेर. फिल्डिंगची रचना एक डीप कव्हर्स एक लॉंग ऑन एक मिड विकेट. Alto on strike. Will face to Harshal Bhujbal. Again on keeping side Manas Lale. Well shot. बैठक बडा स्वप्नील काढला चुकी. स्वप्नील तुमच्यासारखा एक्सपिरियन्स प्लेअर कडनं अशी चुकीची अपेक्षा नाहीये. बॉलर चांगले बॉल टाकतो पण तुम्ही बाउंड्री सोडताय. काय करेल बॉलर. घाणेरडी फिल्डिंग. बोलू नका.
जिकडे चुकीची फिल्डिंग आहे विषय काढला हर्षलची चांगली गोलंदाजी पण फिल्डर कडनं साथ भेटत नाहीये आणि हा चौकार. परत एकदा आडवा पट्टा मारण्याची कोशिश में अल्टो बट सफलता नहीं मिली अल्टो को. आड़ा पट्टा अभी वापस ओम खोपकर. देखते क्या करते ओम खोपकर. ओम खोपकर जो मारता है शॉट झोपकर. क्या नाम है ओम को रात्री 5-5 ओव्हर टाकतो 5+2 ओव्हर्स का बॉल. वाव वरनं जाईल वाटतं बाउंड्री. बाउन्स सिक्सर बॉलचा बाउन्स जास्त आहे. अर्धा टप्प्यावर बाउंड्री जाणार आहे ओढून. तुझी काहीच चुकी नव्हती कमान हर्षल कमान व्हॉट इज युअर ओपिनियन सर. उमग चढलाय ओमला उतरव सेमी फायनलच्या मॅच मध्ये येऊन बॅटिंग करतोय ओम कोपकर. 3 बॉल झाले डॉक्टर. अरे वा आणि हा षटकार. आल्टो 4 मॅचला जेवढं तू बोललेलास आता तुला प्रूव्ह करून दाखवतो तो मी बॅटिंग करू शकतो 1 डाऊनला. हर्षल सारख्या गोलंदाजाला 2 बाउंड्री 1 6 मारणं सोपं काम नाहीये पण प्रूव्ह करतो ओम कोपकर मीही खेळू शकतो. त्याचा स्लोगन आई जोली त्या डोक्यात मारला बॉल ऋषी बॉल लागलाय का तुमच्या डोक्याला. फिडबीट नाही ना आली नाही तर याचा आम्ही उचलाला. ऋषीला फिडबीट आली आहे का. येऊ का स्ट्रेचर घेऊन. सुंदर खेळ बघायला भेटतोय आपल्याला ओम खोपकर याच्या बॅट मधून. वा परत एकदा सरळ पटका. स्वप्नील कांबळे अडवतील का. नाही अडणार स्वप्नीलला. काय काय फलंदाजीचा आले ओम कोपकर कडून. जिकडे बॉल जिकडे स्वप्नील कांबळे जातोय तिथे बॉल जातोय. जणू काही स्वप्नीलला फॉलो करतोय. हा अल्टो काय आज मी सकाळपासून बोलतोय त्यांनी जो टाइम 29 स्कोर झाला. 29 अल्टो लास्ट बॉल आहे. नाही नको घेऊ केतन राहू दे. तू मॅच वर कॉन्सन्ट्रेट कर. कॅच आहे कॅच. चंदू चॅम्पियनने कॅच सोडली. चंदू चॅम्पियन ये ना चोलबी. चंदू ही कॅच पाहिजे होती तुम्हाला मॅच मध्ये. प्रवीण शेवाळे तुम्ही एवढी अप्रतिम कॅच पकडली. तुम्ही जर कॅच वरती आले असते तुम्हाला 100% कॅच भेटली असती. तुम्ही पाटील कॉल द्यायला पाहिजे होतात आणि कॅच घेतली पाहिजे होती. तिसरी ओव्हर काय रणनीती असेल विहान 11 कडून. बापदेव पोदी मैदान बाजूला कोण आहे. काळे ना स्विंग बॉल घेऊन दानादान उडवले पाहिजे. काय वापर करतील स्विंग बॉलचा का चौथी ओव्हर स्विंग बॉल ठेवतील. तिसरी ओव्हर कोणाला देतील. डिस्कशन चालू आहे. ओम खोपकर अतिशय चांगली बॅटिंग करताना. जेव्हा एखादा बॅट्समॅन चांगली बॅटिंग करतो तेव्हा त्याची कॅच सोडलीत ना पुढचा तुम्हाला मार खायला लागेल. बॉलरला धोका आहे. चांगल्या टच मध्ये ओम खोपकर. बॉलिंग पण चांगली टाकली. हर्षल सारख्या बॅट्समॅनला आउट केला. हर्षल बॉलिंग झालं तेव्हा फटके पण मारत. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवला ओम खोपकर. डॉक्टर काय पाहिजे डॉक्टर. जागा चुकीची पकडताय. हा तिकडे जाऊन फॅनची हवा घ्या थोडीशी. परत एकदा स्विंग बॉल मानस लाल यांच्या हातामध्ये. विकेट घेऊ शकेल काय ओम खोपकरची. गरज आहे एका विकेटची. नितांत गरज आहे हर्षलच्या टीमला एका विकेटची. फिल्डिंग बघून घ्या मानस लाल. फिल्डिंग बघून घ्या. काय फिल्डिंग सेट केलं तुम्ही. वेल बॉल या बॉलची गरज आहे. सिंगल रन आउट ऑन स्ट्राईक. स्वप्नील कांबळेला काय बॉल सोडत नाहीये. जिथे जाईल तिथे फॉलो करतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी फ्रॉम मानस लाले.
पत्तन थोडासा डिस्टन्स ठेवून राहा भावा. बॉल बिल लागला तर स्वप्नील काय बघायला येणार नाही नंतर. आणि हा चौकार चांगला बॉल होता पण फटका पण तेवढा चांगला मारला अल्टोनी. अंगावरचा बॉल 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 प्रोव्हाइड करायला पटकन. स्विंग बॉल द्या. टाइमपास नको, स्विंग बॉल द्या फटाफट. हा हे बॉल घ्या, त्याला चेक करायला द्या मानस बॉल आणि चालू करा गेम. आपल्याला अजून एक मॅच खेळवायची फायनलची. चौथा पाचवा बॉलर नाही. स्कोर काय रुचिर? 30-35. 35 स्कोर झालेले आतापर्यंत. अजून 4 बॉल मला तर वाटते बाकी आहेत. मानस आहे 3रा ओव्हरचे. काय बॉल टाकलाय. नका अल्टो मारू नका, धावू नका, आपली तिथंच थांबा, क्रीज मध्ये थांबा. तसा बॉल अलाउड नाही आता मारणं. तसा अलाउड नाही बॉल मारणं. ओम कोपकर तुम्ही काय बॉल मारायला चाललेले का नॉन स्ट्राईक वरून? धावत कशाला गेलेत? काय नंतर देताना स्वप्नील कांबळे. नाविश 11 मध्ये पण हाच रोल असतो त्यांचा, कान मंत्र द्यायचा. कीपरच्या पाठी राहून कान मंत्र द्या. मंत्र नाही. नाविश 11 ची मॅनेजमेंट त्यांच्याकडे दिलेली आहे. आऊकडे आहे का? आणि जुईली प्रतिष्ठानचे करता धरता जसा आलाय तेजस मात्र अल्टोनी 6 मारलाय. जसा काय लकी चॅम्प जी केस पाठी फिरून आलाय, लकी चॅम्प 6 मारला आलेला अल्टोनी. या तेजस मात्र तुमचं स्वागत आहे NPPL मध्ये. एवढ्या लवकर का आलात तुम्ही? एकच मॅच राहिली. या या लवकर या स्टेजवर. तेजस मात्र यांचं स्वागत असेल NPPL मध्ये. आणि एक छोट्याचा पण चांगला स्विंगिंग डिलिव्हरीवर अल्टोनी 6 मारलाय. चांगला फटका बोलता येईल. मानसला थोडस पकडून बॉलिंग टाकायला लागेल 2 बॉल. जशी फिल्डिंग रचना केली तसा बॉल टाकावा लागेल मानसला. 4 फिल्डर नॉन लेग साइडला, 1 फिल्डर ऑफ साइडला. चांगला बॉल फिल्डरनी अडवला पाहिजे. राज शर्मा बॉलवर सुंदर क्षेत्ररक्षक पण थ्रो काहीतरी त्याच्या. केतन पाटील तुमच्या टीमची काहीतरी वेगळीच आहे जरा स्टोरी, त्यामुळे तुम्ही डील करू शकता. तुमच्यावर काय मला डाऊट नाहीये. आम्हाला समजलं नाही समजलं, जाऊ दे. स्विंग बघा, बॅटचा स्विंग बघा. जोरात फटका मारण्याची गरज, पण मला तर वाटतं स्विंग बॉलर मला टायमिंग करणं थोडं जास्त गरजेचं आहे. जोरात बॅट फिरवण्याची गरज नाहीये. सांगणं आपलं कर्तव्य आहे केतन. आपण नाही सांगणार मग कोण सांगणार? स्कोर काय तुझे? हाऊ मच 42. 42 रन धावफलकावर. मानसचा शेवटचा बॉल. चांगला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाताना बॉल. परफेक्ट अंपायरिंग. ओव्हर 3 ओव्हर 43 धावा. अजून 2 ओव्हर मध्ये मला तर वाटतं 23 धावांची गरज असेल. बरोबर ना? 2 बॉल 2 ओव्हर 23 ना? 23 2 ओव्हर. 2 ओव्हर 23 रनची गरज. कशी विशालने मॅच काढली तशी निघू शकते. अजून ही मॅच गेलेली नाहीये. एक चांगली ओव्हर 7-8 रनची ओव्हर. लास्टच्या ओव्हरला 15 रन ठेवल्यात तरी मॅच निघू शकते. ही चांगली ओव्हर पडणं गरजेचं. तिकडे थोडीशी बाजू आहेत मला वाटते जुईली प्रतिष्ठान यांच्या बाजूने झुकलेली, पण एक चांगली ओव्हर परत तगडा भारी करू शकते विहान 11चा. कमबॅक साठी बॉल हातात घेतलाय स्वप्नील कांबळे यांनी.
याच्या पहिल्याच्या मॅचला चांगली गोलंदाजी केली होती स्वप्नील कांबळे यांनी 4थ्या ओव्हरला. परत ती जबाबदारी आता पार पाडावी लागेल स्वप्नील कांबळे यांना. बॅटिंग चांगली केली पण आता बॉलिंगची गरज आहे टीमला. हर्षल थोडा कान मंत्र देताना स्वप्नील कांबळेला चांगली गोलंदाजी करायला गेली. एक ओव्हर सेम फिल्डिंग आम्हाला तर वाटतंय. 4 लेग साईडला 1 ऑफ साईडला. कमबॅक करायचं असेल हर्षलच्या टीमला तर ही ओव्हर सेफ पडणं गरजेचं आहे. पण त्याच्या समोर ओम खोपकर ज्यांनी मॅच मध्ये आणले अल्टोला, तो चांगली गोलंदाजी करताना जेव्हा गरज असताना बॅटिंग करतोय. हा बघा स्वप्नीलचा पेस बाउंड्री जाईल का नाही. हर्षल याची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. चांगली फिल्डिंग हर्षल कडून. 3 रन वाचवल्यात स्वप्नीलसाठी. पण चांगली बॅटिंग करतोय. आता आल्टो कडनं गरज टीमला. एखादा फटका येईल का डॉट काढेल स्वप्नील कांबळे बघूया. नेक्स्ट डिलिव्हरी ए रॉकी भाई आल्टो विल फेस द बॉल. स्वप्नील कांबळे. काही गरज नव्हती. एक्सपेरिमेंट करायची गरज नाहीये आल्टो. आता या टायमाला तुमची मॅच चढलेली आहे. आता तुम्ही असं एक्सपेरिमेंट विकेट टाकली तर मॅच मध्ये जाऊ शकता. पण दुसऱ्या एंडनी आल्टोची विकेट इम्पॉर्टंट आहे हर्षल भुजबळच्या टीमला. दोन ना तुला तुला स्वप्नील कांबळे मॅच मध्ये घेऊन येतील आपल्या टीमला असं मला वाटते. 2 बॉल चांगले टाकलेत. आल्टोवर दारोमदार. काय करेल नेक्स्ट बॉलला आल्टो. अजून एकदा हा बघा ये आया रेंज में षटकार. आता होप्स वाढलेत आल्टोच्या टीमला. आता टाळ्या यायला लागलेत. पहिले शांत होत्या. आल्टोचा डगआउट थोडा शांत होता. आता 6 पडल्यावर थोड्या होप्स वाढल्यात. आता मॅच मध्ये आलेत. मला तर वाटतंय राहिले असतील 16 रन. 50 झाले. 16 9 बॉल 16 रनची गरज. मॅच मध्ये आल्टोच्या टीमचा पकडा भारी. 9 बॉल 16. क्या जीत पाएंगे वियान 11. स्टे ट्यून. अजून एक आडवा पट्टा मारण्याची कोशिश. तिथे संदेश येरुनकर. बॉल नाही सोडणार. बॉल चांगले पकडतो. गुड फिल्डिंग संदेश येरुनकर. ओम कोपकर. 1 षटकार. अजून 1 षटकार. आणि रात्री अजून एक. अरे गचाळ क्षेत्ररक्षण मालच झाले. किपिंगला गेला. बॉल सोडलाय. बॉल नाही सोडला. हा तुम्ही मॅच सोडली आहेत. 12 मानसने हा बॉल नाही सोडलाय तर मला तर वाटतं मॅचच सोडली. बॉल अडवला होता. बॉल डॉट काढला होता स्वप्नील. उत्कृष्ट बॉल टाकला होता. मानस तुमच्याकडनं अपेक्षा नाही. बॉलर काही नाही करू शकत. होप्स नाही सोडले पाहिजेत स्वप्नीलने. होप्स नाही सोडले पाहिजे. पण हा काय शॉट आहे. हा काय शॉट होता. भिंगरी शॉट मारला होता वाटतं ओम कोपकरने. होतं डॉक्टर गेम आहे. होतं किती 1 ओव्हर रन किती राहिल्यात जिंकायला. 1 ओव्हर 11 रनची गरज. मॅच अजूनही 50-50 आहे. कोणी जिंकू शकतो कोणी हारू शकतो. पण आता प्रवीण ठाकूर ज्यांनी 2 मॅच पूर्वी चांगली फलंदाजी केली आहे. 1 ओव्हर 11. क्या जीतेगा वियान 11. क्या जीतेगा जोली प्रतिष्ठान. देखते हैं किसके ऊपर रहेगा दारोमदार. ओ ऐसा लग रहा है राज शर्मा. राज शर्मा ने ये मैच जिता दिया तो डॉक्टर उनको
उठा 1000 रुपये देंगे पहिले जमा करा डॉक्टर पहिले जमा करा तर तसले धंदे नको पहिले जमा करा 1000 रुपये हा जीपे मारा जीपे पहिले मारा स्कॅनर देतो हा रिफंडेबल नाही हा राज शर्मा डॉक्टर ने आपके लिए एक इनाम लगाया है मैच निकाल के दो 1000 रुपये मिलेगा जीपे करेंगे बोले जवाबदारी आपका 1 ओवर 11 रन की जरूरत स्ट्राइक पे आल्टो क्या जिता पाएंगे राज शर्मा राज शर्मा गोल्डन अपॉर्चुनिटी फॉर राज शर्मा ये मैच जिता देंगे कंटिन्यू बॉलिंग मिलेगा पूरा सीजन भर मई तक सीजन चालू रहेगा अपना राज शर्मा अपॉर्चुनिटी आपके लिए मैच जिता के दो और स्टार बन जाओ 1 और 11 रन की जरूरत और ये कैच छोड़ दिया आल्टो का कितनी बड़ी गलती है ये कितनी बड़ी गलती संदीप शेरवंतकर से बहुत बहुत बड़ी गलती मैच कैच नहीं छोड़ा ये मैच छोड़ा है मुझे लग रहा है राज शर्मा की तारीफ करनी पड़ेगी पहले ही बॉल पे आल्टो को विकेट निकाला था बट कीपर ने जो गलती मानस लाल ने की वही सेम गलती संदेश शेरवंतकर ने की है कहीं तो मैच छोड़ा है इन्होंने वापिस एक बार मानस लाले अगर ये कैच होता तो अभी इक्वेशन होता 4 बॉल 11 का बट अभी है 4 बॉल 10 रन की जरूरत प्रवीण ठाकुर और स्ट्राइक राज शर्मा बढ़िया 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 बॉलिंग करते हुए राज शर्मा यही और 2 बॉल अच्छे डालो 2 बॉल डॉट निकालो 2 बॉल सिंगल रन दो आप मैच में आ जाओगे वापिस एक बार ये कैच होना चाहिए और अभी गलती नहीं करेंगे संदेश अभी गलती नहीं करेंगे राज शर्मा 1000 रुपये लावले क्या बॉलिंग कर रहे ऐसे लग रहे पूरा मंजे हुए बॉलर है राज शर्मा बट मुझे लग रहा है ऐसी बड़े टूर्नामेंट में पहली बार बॉलिंग डाल रहे रहेंगे राज शर्मा बहुत बढ़िया बॉलिंग डालते हुए 10 रन की जरूरत है 3 बॉल में 3 बॉल 10 रन राज शर्मा 1 बॉल डॉट निकालो आप मैच में हो और 1000 रुपये का इनाम पाओ दूसरी तरफ आल्टो आपको स्ट्राइक पे जाना बहुत जरूरी है ऐसा मुझे लग रहा है आप बॉल मैच निकाल पाओगे राजू पावस्कर भी अच्छे बैट्समैन है वो भी क्षमता रखते हैं 3 बॉल में 10 रन बनाने की बट कौन यहाँ पे मैच जिता पाएगा जो यहाँ पे मैच जिताएगा वो रहेगा स्टार वाइड बॉल शाबाश राज शर्मा बट मुझे लग रहा है कहीं ना कहीं 2 बाउंड्री जो छोड़ा है स्वप्निल ने वो अगर बचाते तो अभी और बहुत स्कोर रहता मैच जीत जाते अंपायर का डिसीजन क्या बॉलिंग कर रहे हैं राज शर्मा ऐसा लग नहीं रहा पहली बार बॉलिंग कर रहे हैं मंजे हुए बॉलर लग रहे हैं सामने 2 बैट्समैन है आल्टो राजू पावस्कर 2-9 एक और इनाम अगर ये मैच जीली प्रतिष्ठान जीतती है तो तेजस मात्रे के इसमें से 1000 रुपया प्राइज मिलेगा आल्टो की टीम को ये कैच और मैच जिताया है राज शर्मा ने 1 बॉल 10 रन की जरूरत डॉक्टर आप अंदर मत जाओ पेनल्टी मिलेगा ये बाहर आ जाओ 1 बॉल 9 रन की जरूरत
राज शर्मा 1000 रुपए के हकदार हो आप। क्या बॉलिंग की है आपने, 1 ओवर 11 रन की जरूरत थी, एक बॉल 9 रन पे आया। क्या बॉलिंग, क्या बॉलिंग। क्या यहाँ नीरज देशमुख की बैटिंग देखने घे ना सिद्धेश तांडेल, डॉक्टर देणार ते डॉक्टर होल्ड योर हॉर्सेस प्लीज, बेटो आप जरा। डॉक्टर इथे या ये मैच के एक बॉल के बाद आपको चांस मिलेगा डॉक्टर। डॉक्टर लाईव्हला द्या, लाईव्हला इथे आल्यावर द्या. डॉक्टर बहुत ही खुश, चार सीजन से लगता है पहली बार फाइनल में गए। डॉक्टर आप टेंशन मत लो, राज शर्मा डालेगा। कॅमेरा मारल्यावर 1 बॉल 9 रन। सिद्धेश तांडेल और स्ट्राइक, और ये बॉल है मिड स्टंप पे से बॉल गया है। सिद्धेश तांडेल वाइड नहीं है। क्या मैच